नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 बघूयात आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील। केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे। चीनच्या हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या हालचालींना तोंड देण्यासाठी भारताने पाणबुडी प्रतिबंधक शक्ती वाढवण्याकडे महत्त्वाचे पाऊल उचलले। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने नुकतीच 2 स्वदेशी आण्विक पाणबुड्या तयार करण्यास परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय नौदलाची क्षमता लक्षणीय वाढणार आहे। पाणबुड्यांच्या बांधणीमुळे भारताची ताकद हिंद महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात वाढणार आहे। तसेच भारताने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेपेक्षा पाणबुड्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते। मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये रसिकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांचं सोमवारी निधन झालं। त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे। दादरमधील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमीत आज मंगळवारी सकाळी अतुल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मराठी सिनेविश्वातील दिग्गजांनी अतुल यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला आल्या प्रत्येकालाच यावेळी अश्रू अनावर झाले होते। महायुतीने मंगळवारी म्हणजे आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती, पण अचानक महायुतीने आजची पत्रकार परिषद अचानक रद्द केली। तसेच पुढील पत्रकार परिषद कधी घेतली जाईल याबाबत कुठलीही माहिती समोर दिलेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे मिळून ही पत्रकार परिषद घेणार होते। मात्र अचानक महायुतीने हा मोठा निर्णय घेत पत्रकार परिषद रद्द केली। मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगामुळे हा निर्णय घेण्यात आला। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला। तसेच देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं असून ज्या मराठ्यांनी त्यांना 106 आमदार निवडून दिले त्याच मराठ्यांच्या मुलांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली। मनोज जरांगे यांनी आज TV9 वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या प्रकरणी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अटक आरोपांची संख्या 4 वर पोहोचली आहे। दरम्यान यापूर्वी या प्रकरणी फेसबुक पोस्ट करणारा संशयित आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला देखील अटक करण्यात आली आहे। हरिकुमार बलराम असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहुराईच येथील रहिवासी आहे। तो पुण्यातील भंगारच्या दुकानात काम करीत होता। या कटात त्याचा सहभाग असून त्याने पैसे व इतर मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले। भारतीय संघ बुधवार 15 ऑक्टोबर पासून मायदेशात न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे। या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पहिला सामना बेंगळुरू येथे होणार आहे। दरम्यान सामन्याचा 1 दिवस आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली। रोहित शर्माने मोहम्मद शमीबाबत मोठा खुलासा केला। रोहित शर्माने दिलेल्या या वक्तव्याने भारतीय संघासमोर नक्कीच मोठी अडचण निर्माण झाली आहे। मोहम्मद शमी अजूनही दुखापतीतून सावरलेला नाहीये। तो आता सुरू होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेचा भाग नाही होणार आहे, पण पुढील मालिका देखील खेळू शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसतोय। महाविकास आघाडी जवळपास 80% जागा वाटप निश्चित झाले असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते। यातच खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी महत्त्वाची माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाने MBBS मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत मोठा निर्णय दिला। सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की दिव्यांग व्यक्ती एखादी भाषा बोलण्यास किंवा समजण्यास असमर्थ असेल तर त्याला MBBS मध्ये प्रवेश नाकारता येत नाही। वैद्यकीय मंडळाने तो विद्यार्थी अभ्यास करण्यास सक्षम असल्याचे सांगितल्यानंतरच त्याला प्रवेश घेण्यापासून रोखावे। सुमारे 45% अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या प्रकरणावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील एका आमदारावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर सतत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना पक्षातून निलंबित केले गेले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून खोसकरांच्या निलंबनाचं पत्र देण्यात आलं।